मावळ येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण 96% भरलं आहे. धरणाचे 6 दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले असून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजल्यापासून सांडव्याद्वारे आणखी 3420 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्यानं पवना नदीतील एकूण विसर्ग 4820 क्युसेकपर्यंत वाढणार आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्यानं 7500 क्युसेकपर्यंत वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नाशिकमधील धरणांच्या पाणीसाठ्यातही झपाट्यानं वाढ होते. गंगापूर धरणात गोदावरी नदीतनं 13,932 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होतोय. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आता आलाय. पुराच्या पाण्याची ओळख असलेल्या गुतोंड्या मारुती हा पाण्याखाली गेलाय. होळकर पुलाखाली रामकुंड परिसरात 23,507 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. नाशिकच्या चंदोरी गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. चंदोरी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते. 40 कुटुंबातील सदस्यांना सायखेडा परिसरातील गोदावरी सोसायटीत हलवण्यात आलंय. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर गेलंय. जिल्हा परिषदेच्या वतीनं नागरिकांच्या जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली. 7, 8 पाणी सुरू. अशा प्रकारे जोराचा प्रवास सुरू झाला बघा पाण्याचा. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे झाल्यानं धरण 95% भरलंय. त्यामुळे प्रवरा नदीपात्रात 830 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आलाय. तर स्पिलवेवरून 15,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं. धरणा धबधब्यानं विकराळ रूप धारण केलं असून पाणलोट क्षेत्रात मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं, वीज खांब कोसळले आहेत. घर आणि शेतीचंही नुकसान झालंय. खबरदारी म्हणून भंडारदरा परिसरातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली. 7, 8 पाणी सुरू. अशा प्रकारे जोराचा प्रवास सुरू झाला. नाशिकच्या इगतपुरी परिसरातील भावली धरणानंतर आता भाम धरणही पूर्ण क्षमतेनं भरलंय. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी उभारण्यात आलेल्या धरणातून सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाम धरण 18 दिवस उशिरानं भरलं असलं तरी धरण भरल्यानं मराठवाड्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे. तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं असून किनारपट्टी भागालाही त्याचा जबर फटका बसलाय. डहाणू तालुक्यातील नरपड चिखला कोस्ट पाण्याच्या प्रचंड प्रवाहात खचल्यानं डहाणू बोर्डी उंबरगावला जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग पूर्णपणे बंद झालाय. रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी स्थानिकांनी समुद्रकिनाऱ्यावरील खडकाच्या मार्गानं मानवी साखळी तयार करून धाडसी बचाव कार्य केलंय. पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका बसलाय. डहाणू बोर्डी जाई ते गुजरातमधील उमगावला जोडणारा महत्त्वाचा राज्य महामार्ग नरपडजवळ 2 ठिकाणी तब्बल 60 मीटरपर्यंत वाहून गेलाय. त्यामुळे बोर्डी, भोलवड, चिखला यासह अनेक गावांशी संपर्क हा तुटलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्ध पातळीवर रस्ता दुरुस्तीचं काम सुरू असून उद्यापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.